MH19 न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी शाहिद खान यांची एक माहिती समोर येत आहे। जळगाव MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई, घरफोडीचा छडा, 70,000चा मुद्देमाल जप्त। जळगाव शहरात घरफोडी करून सोन्याचे दागिने आणि मोबाईल लंपास करणाऱ्या 2 संशयित आरोपींना MIDC पोलिसांनी जेरबंद केले आहे। जळगाव शहरातील फिर्यादी यांच्या मलिक नगर बॉम्बे बेकरीच्या मागील घरात 25 जुलै रोजी रात्री 11:30 वाजेपासून ते 26 जुलैच्या पहाटे 4:30 वाजेपर्यंत अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला होता। घरातील सोन्याचे दागिने तसेच तब्बल 3 मोबाईल फोन चोरीला गेल्याची तक्रार MIDC पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 305-331 अन्वये गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला वेग दिला। पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळी भेट देत तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला। अखेर 28 जुलै रोजी मास्टर कॉलनी परिसरातून आदिल खान, सादिक खान आणि अर्जुन उर्फ दाल चावल खान, अक्रम खान या दोघांना ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान आरोपींनी घरफोडीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। पोलिसांनी आरोपींकडून 10,000 रुपये किमतीचे सोन्याचे पान, 30,000 रुपये किमतीचे सोन्याचे कानातील टोंगल तसेच 3 मोबाईल फोन असा एकूण 70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपींना न्यायालयात हजर केले असता 14 दिवसाची मॅजिस्ट्रेट रिमांड मंजूर करण्यात आली असून पुढील पोलीस हवालदार रामकृष्ण पाटील हे करीत आहेत। या कारवाईसाठी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, पोलीस कॉन्स्टेबल ललित नारखेडे, शशिकांत मराठे, रमाकांत साळुंके, मोतीलाल बोरसे यांनी ही कारवाई केली। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोहेब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।